भावानं बेंगलोरला पण गाडी खाली केली आणि सेम डे लगेच मारली बघा कल्टी भरायला याला. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. गाडी खाली करून आपण चाललो होतो भरायला. बेंगलोर वरनं गुजरात बडोद्याचा माल आपल्याला भरायचा होता. काय वाघ निघाला बघा, यशवंतपूरला जाऊन भरायचं होतं. हायवेला लागलो हाणला लेप बघा बेंगलोर सिटीकडे. उपरचा सिटीतला रस्ता सगळा मोकळाच होता. कशाचं काय भरायच्या पॉइंट पासून 5-6 किलोमीटर राहिलं, लागलं दुनियाचा जाम. मग काय टाकली बघा दुसऱ्या रोडनं आणि वाघ पोचला बघा यशवंतपूरला गोडाऊनला. गोडाऊन वरनं माल आपल्याला भरायचा होता. आवली बघा धक्क्याला गाडी पोराने 5 मिनिटात भरून ठेवली बघा. वायरीचं बंडल होतं, 200-250 किलो माल होता. वायरा होत्या सगळा नागिनिगतच माल झाला. दिल मारलं मारली बघा तिथनं कल्टी. येता येता च्यात 2 घाट घेतलं, पावसात रस्ता काढीत निघाला बघा वाघ. इसायला आलो बघा, डिझेल टाकी पहिली फुल केली. तवर पावसानं पाणीच पाणी केलं, सगळा डबुकात साठला. दिल मागलेला आलो बघा भारतच्या पंपावर एडिटिंग करत बसलो. अर्ध्या तासात एडिटिंग उरागलं. बाग शिऱ्याच्या टोलवर आलो तरी पावसाचा धिंगाणा काय कमी होत नव्हता. भारत दावे आलो, तिथं आपली फॅमिली मेंबर काकडे बंधू मंगळवेळेची ही गाठ पडली. बाबा आहे बरं का सक्की. कशा त्या जोड्या राम लक्ष्मण. आज मी म्हटलं जेवण वगैरे करा, या आहे मी तुमच्यावर संगत. कारण आपलं रिटर्नचं टोल कट्टार होतो, त्यामुळे त्यांच्यावर टाइमपास न करता डायरेक्ट पोहोचलो बघा चित्रदुर्गाच्या टोलवर. पावसानं गारवा निर्माण झाला, त्यामुळे फड्या हाणला बघा, गार लागत होतं. घरी काय जायचं प्लॅनिंग नव्हतं, त्यामुळे 13 नंबरला चित्रदुर्गावर मारला बघा टन. आता आपण होस्पेड इजापूर मार्गे संभाजीनगर मार्गे डायरेक्ट जाणार होतो धुळ्याला. 2:30 वाजता घेतली बघा राजस्थान धाब्याव साईडला, दिली बघा ताणून. सकाळ सकाळी ऊन तोंडावर पडल्यावर वाघ उठला बघा आणि धरला की सूर बघा विजापूरच्या दिशेनं. आलो बघा मस्त पैकी फ्रेश झालो टकाटक. नंबरला काय आपण जास्त येत नाही, त्यामुळे सगळं जोडीदार घाट पडत होतं. हॉस्पिटलच्या बोगद्यापाशी पोचलो भावना. नजारा असला नाद्या बाद होता काय. कसं दिसतंय न पुढं झालं बघा. आता सगळं स्पीड वेकरता आलो, धाड धाड आपटाय चालू. हॉस्पिटलच्या टोलवर थांबलो बघा. सगळी फॅमिली मेंबर आपली होती, त्यांच्यावर नाश्ता पाणी उरागला. मग पुढे आलो तर आरटीची चमचे रस्त्या होती ती. मी किन्नर की बसलं बघतो, ह्यो रांड्याचा आरटीओ कधीच सुधारला नाही अजून. पुढे आलो, पोलसाड उभी होती, तिथं आपल्या फॅमिली मेंबरला अडवलं होतं. मग काय भावाची गाडी घेतली. पुढे आलो तर एक शॉट झालो, असं कळलं की डिझेल भेटत नाही. मग काय आलमटीला थांबलो बघा, केन बिन घेतली. म्हटलं आईला डिझेलचा प्रॉब्लेम याला नको. इथं आपल्याला महावीर रोड लाईनची सगळी टेलरवाली कार्यकर्ती गाठ पडली, त्यांच्यावर चहा पाणी केला. मग भावानं कुठं पण जाऊ दे भाऊ, तुमचा भावावरलं प्रेम काय माणसांचं कमी होत नाही. इथनं उचलली सणाना पिरिरी लावलं बघा रिबीट आणि पोचलो डायरेक्ट विजापूरला. केनात डिझेल पहिलं भरून घेतलं, डिझेल टाकी फुल केली. डिझेल टाकी फुल केली म्हणजे वांग वांग करत निघाला की बघा वाघ. पुढे येऊन मस्त पैकी राजस्थान ताब्यात जेवण केलं बघा. जबरात भावासने बाय बाय केला ना आपण निघालो सरळ सोलापूर रोड न. तर भावानं कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र.